नागपूरमध्ये गुंडगिरीनं कळस गाठलाय। 25 ते 30 गुंडांच्या टोळक्याने एका घरावर आणि नंतर एका कारवर दिवसा ढवळ्या हल्ला चढवला। हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांनी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका घरावर हल्ला चढवला। त्यानंतर घराच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारचीही जोरदार तोडफोड केली। नागपूरच्या म्हाडा वसाहतीत असलेल्या संतोष या दोन गुंडांचा हा हैदोस समोर येतोय। आपल्यावर हल्ला झालाय हे लक्षात आल्यावर संतोष यादव लपून बसला। त्यानंतर या गुंडांनी स्विफ्ट गाडी आणि दुचाकीचा अक्षरशः चुराडा केलेला आहे। त्याची काही दृश्य आपण पाहतो आहोत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सगळा प्रकार हैदोस कैद झालेला आहे। कम से कम 25 से 30 लड़के थे। एक एक बाइक पे दो तीन तीन सवार थे और सबके चेहरे बांधे हुए थे और एकदम से आते उससे गाड़ी पे धड़ाधड़ तलवारों से लाठियों से वार करने लग गए। पूरी गाड़ी को तोड़ दिए। उसके बाद आवाज़ लगाए, भाई तुम बाहर आओ, तुम्हारे को भी हम मार के ऐसी गाड़ी के सामान मारेंगे, ये ऐसे आवाज़ करके चले गए। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, सगळा अचंबित करणारा हा सगळा प्रकार आहे। 25-30 जणांचा टोळका येतो काय, अगदी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरावर आणि गाडीवर हल्ला करतो काय, त्याचा चुराडा करतो काय आणि निघून जातो काय, मात्र काहीच कारवाई होत नाही। काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला आहे, काय यामागचं कारण आहे, वाद काही झाला होता का? नागपूरमध्ये गुंडांचा दिवसा ढवळ्या हैदोस पाहायला मिळतोय। 25 ते 30 गुंडांनी घरावर हल्ला केलेला आहे। विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे घर होतं, ती गाडी उभी होती आणि त्यावर या 25 ते 30 जणांनी हल्ला केलेला आहे। आपण त्याची दृश्य पाहतो आहोत। त्याचबरोबर त्यांचा हा सगळा हैदोस सीसीटीव्ही फुटेजमध्येही पाहायला मिळतो आहे। दुचाकीचीही तोडफोड झालेली आहे। संतोष यादव यांच्या पानटपरीवर झालेल्या एका क्षुल्लक वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे। आपण याबाबत पुन्हा एकदा माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे आहेत आपल्याबरोबर। अखिलेश, नेमकं काय एवढं घडलं की त्यासाठी 25 ते 30 जणांचा टोळका येतो आणि घराची आणि दुचाकीची कारची तोडफोड करतो? अगदी पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर आहे हे घर आणि हा सगळा प्रकार होतो। नक्की सगळं अचंबित करणारं आहे। खरं आहे माली, आणि ही पूर्ण घटना अतिशय महत्त्वाची आणि सातत्याने ज्या प्रकारे नागपूरच्या गुन्हेगारीच्या वाढता आलेखाचा सतत चर्चा होत होती, त्याच्यामध्ये टीका टिप्पणी होती, त्याचा परत प्रत्यय आलाय। अगदी म्हणजे 25 ते 30 गुंडांचा समूह तलवारी घेऊन रस्त्यावर फिरतो काय, धुमाकूळ माजवतो काय, कारची तोडफोड करतो काय, आणि ज्या व्यक्तीला शोधत होते तो व्यक्ती जर का त्यांच्या हाती लागला असता त्याची काय परिस्थिती झाली त्याचा विचार करून देखील थरकाप उडतो। आणि ही पूर्ण घटना अतिशय महत्त्वाची आणि एक महत्त्वाचा देखील यामध्ये विचार आपण करायला हवं की ही एक घटना नाही, तर यामुळे नागपुरातल्या गुंडांना पोलिसांचा वचक राहिला नाही का? अशा प्रकारे गुंड तलवारी घेऊन रस्त्यावर धावतात, घरात घुसतात, गाडीची तोडफोड करतात, त्यामुळे कायद्याचा पोलिसांचा वचक नागपूरच्या गुंडांवर नाही का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। नागपूर नवीन पोलीस आयुक्त आला, त्यांना एक महिना झालाय त्यांना आपला पदभार सांभाळून। त्याच्या आधी जेव्हा पोलीस आयुक्त होते त्या काळात देखील गुन्हेगारी वाढली होती, तेव्हा नवीन आयुक्त येऊन महिनाभर झाला तरी परिस्थिती सुधारलेली दिसत नाहीये। त्यामुळे नागपुरातल्या गुंडांना वेसण घालता येईल का, आणि केव्हा पोलिसांना शक्य होईल की नागपूरच्या गुंडांना वेसण घालतील, आणि ज्या दिवशी हे व्यसन घालतील त्या दिवशी नागपुरात शांतता निर्माण होईल। अन्यथा हा जो प्रकार आहे, जो प्रकार आपण बघितला आणि सीसीटीव्ही मध्ये सगळं जाणवतं की गुंडांनी किती धुमाकूळ माजवलाय, आणि जर का त्या वस्तीवर जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा तिथले लोक किती घाबरले असतील, किती त्या लोकांमध्ये थरकाप उडाला असेल, हे सरळ स्पष्ट होतं। त्यामुळे आता किंवा पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला हवी, त्या आरोपींवर कारवाई करायला हवी, आणि असं जर का झालं तरच गुंडांवर वेसण बसून सर्वसामान्यांचा जीव इथे सुरक्षित राहू शकेल। कठोर कारवाई झाल्याशिवाय या गुंडांवर वचक बसणार नाही आणि नव्या पोलीस आयुक्तांनीही याचा विचार करायला हवा। या सगळ्या घटना रोखण्यासाठी त्यांनाही कडक पावलं उचलणं गरजेचं आहे। खूप खूप धन्यवाद अखिलेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।